आजचा विषय आहे की शिष्य कसा असावा? शिष्याची लक्षणं काय आहेत? भक्ताची लक्षणं काय आहेत? आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय? तर आता अगदी सुरुवातीला म्हणजे ज्ञानेश्वरीच सांगायला सुरुवात करताना ज्ञानेश्वर म्हणतात, की तुम्ही आता जे काय मी तुम्हाला जे काही सांगतोय, ते तुम्ही चकोरासारखं लक्ष देऊन ऐका. की चकोरासारखं ऐकायचं म्हणजे कसं आहे, की आधी ती तळमळ आहे मनात, की कधी एकदा पौर्णिमा येईल, कधी पौर्णिमा होईल आणि कधी मी ते चांदणं पिईन. अशी तळमळ आहे त्याची आणि एक काय बरं, एक लक्ष देऊन तो चांदणं पिणार आहे. इतक्या दुरून तो चंद्राचा प्रकाश येणार आहे. तो प्रकाश तो पृथ्वीवरती बसून अ, सेवन करणार आहे त्याचं. तर तसं तुम्ही ऐका हे ज्ञानेश्वरांनी अगदी सुरुवातीला सांगितलंय. मग त्याच्यानंतर गीता सुरू होते आणि गीतेमध्ये सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की हा अर्जुनाचा विषाद योग तो येतो आणि त्याच्यामध्ये अर्जुन सांगतो पहिल्या अध्यायात की आता माझ्यासमोर हे सगळे उभे आहेत. ते माझीच लोकं आहेत. माझेच भावंड आहेत, माझे गुरुजन आहेत. तर आता मी कसं त्यांच्याशी लढू? आणि असं म्हणून झाल्यावर अर्जुन थांबतो. तेव्हा कृष्ण त्याला काहीतरी सांगायला जातो. कृष्ण त्याला म्हणतो, "अरे तू काय हे अ, ह्या वेळेला काय काढलंस तू हे नवीनच? तुला काही माहिती नव्हतं का ह्यांच्याशी लढायचंय ते?" तर असं कृष्ण अर्जुनाला म्हटल्यावर सुद्धा अर्जुन परत त्याला म्हणतो, की "अरे कृष्णा ते बघ समोर जे उभे आहेत, ते माझे गुरुजन आहेत. त्यांच्यावर मी कसे काय हे बाण सोडू? माझ्याच्यानं काही होणार नाही कारण मी जो हा असा पार्थ दिसतो, तो माझ्या ह्या गुरूंनी केलाय म्हणून तो दिसतोय. त्यांच्यावर मी कसे काय बाण सोडू?" आणि तो म्हणतो, की गुरु हत्या ही किती वाईट आहे. बाकी पण सगळ्या गोष्टी तो सांगतो काय-काय, की युद्ध किती वाईट आहे. त्याच्यामध्ये कसं एकूण नाश होणार आहे. तर असा नाश माझ्या हातून झाला, माझ्याच कुळाचा नाश माझ्या हातून झाला, तर तू जो आम्हाला आयता मिळालेला आहेस कृष्णा, तू सुद्धा आमच्यापासून दूर जाशील रे, म्हणून मला युद्ध करायचं नाही. असं अर्जुनच कृष्णाला अजून वरती सांगायला लागतो. आणि मग कृष्ण त्याला म्हणतो, की "अरे, तू मला प्रश्न विचारलास आणि मी तुला सांगीन म्हणतोय, तर तूच मला शिकवायला लागलास. तू जाणता तरी म्हणावीसी, परी नेणविते न सांडिसी आणि शिकवू म्हणे, तरी बोलिसी बहुसाल नीती." मी तुला शिकवीन म्हणतो, पण तूच मला ही नीती ऐकवायला लागलायस. असं कृष्णानं सांगितल्यावर मग अर्जुनाला जरा लक्षात येतं, की आपलं काहीतरी चुकलंय. आणि मग अर्जुन आपला स्टान्स बदलतो आणि मग अर्जुन काय म्हणतो, की आता मला काहीच कळत नाहीये. मला हा मोह झालाय आणि ह्या मोहाच्या पायी मला काहीच कळत नाहीये. आता तूच मला सांग मी काय करू? पण मग आता हे असं सांगताना त्याच्याकडनं आधी चूक झाली आहे ना, म्हणून तो आर्जव करतो कृष्णाकडे आणि आता तो काय म्हणतो कृष्णाला, की "तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते." की तू माझा गुरु, बंधू, सखा, मित्र तूच आहेस आणि तूच देव आहेस आणि जेव्हा-जेव्हा आमच्यावरती कुठलंही संकट आलं, त्या संकटात आम्हाला रक्षण करणारा तूच आहेस. आणि आता तू मला सांग, की गुरुनं जर का शिष्याला अव्हेरलं, तर त्याचं काय होईल? कोण बघेल त्याच्याकडे? किंवा लहान बाळाला त्याची आई जर का सोडून गेली, तर त्या बाळाचं कसं होईल? जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरू, की सरिता ते सागरू त्यजी जेवी, की समुद्र कधी नद्यांना त्याग करत नाही. तसं कृष्णा, तू माझा त्याग करू नकोस. मी चुकून आता जे काही बोलून गेलो मागे, ते तू सोडून दे. ते तू मनाला लावून घेऊ नकोस. आणि काय, तर आता माझ्यासाठी जे काही उचित असेल, जे काही बरोबर असेल, ते तू मला सांग आणि मी ते ऐकीन. तरी उचित काय आम्हा, जे व्याभिचरेना धर्मा,
ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. म्हणजे आता इथे अर्जुन कृष्णाला शरण गेलाय आणि मग तो कृष्णाला म्हणतो अर्जुन, की आता तू मला सांग काय करायचंय. आता खरं तर कृष्ण आणि अर्जुन हे दोघांचे भाऊ आहेत, आते मामे भावंड आहेत. कितीतरी वेळ त्यांनी एकत्र घालवलेला आहे. आणि असा वेळ एकत्र घालवलेला असताना सुद्धा तेव्हा कधी कृष्णानं गीता सांगितली नाही. पण इथे हे आता युद्धभूमीवरती उभे आहेत आणि ह्या वेळेला कृष्ण गीता सांगतोय. कशामुळे? तर इतके दिवस अर्जुनानं कधी प्रश्नच विचारला नाही. जेव्हा अर्जुनानं प्रश्न विचारला, याचना केली, आर्जव केला, तेव्हा कृष्ण सांगत आहे. जेव्हा अर्जुनाच्या मनाची तयारी झालीये की मी आता ऐकीन तू सांगितलेलं, तेव्हा कृष्ण गीता सांगणार आहे. तर हा भक्ताचा सगळ्यात पहिला गुण आहे, ऐकण्याची तयारी. सुनने की क्षमता रखिये, हा जो अगदी प्रसिद्ध डायलॉग होता लोकसभेमधला, तर तो हा डायलॉग आहे की तुझ्याकडे जेव्हा ऐकण्याची क्षमता येईल तेव्हा मी तुला सांगेन. आणि अशा प्रकारे कृष्ण अर्जुनाला गीता सांगायला लागतो. आणि ते सांगताना तो काय म्हणतो की मी तुला सांगतोय, का सांगतोय मी तुला? तर तू माझा भक्त आणि सखा आहेस. भक्तोसी मे सखाची ती. की हे जे जीवाचे गुज आहे, माझ्या जीवाचं गुज आहे, माझ्या मनातल्या अंतरातलं जे अगदी गुप्त असं हे ज्ञान आहे, ते तुझ्यापासून मी कसं राखून ठेवू? कारण तू माझा लाडका पडलास रे. हे जीवीचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. आणि तू कसा आहेस, माझा लाडका तर आहेस तू, पण तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. की धनुर्धरा पार्था, अरे तू मैत्रीचा पुतळा आहेस, माझा अगदी जिवलग सखा आहेस, म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. आणि पुढे कृष्ण परत अर्जुनाला सांगतो बरं का, की तुला मी ही गूढ विद्या सांगतोय. हे अतिशय गूढ आहे, गुप्त आहे, आणि तरी सुद्धा मी हे तुला सांगतोय. तर हे सांगताना कृष्ण म्हणतो, ना तरी अर्जुना हे बीज, पुढं ती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवीची. हे माझ्या अंतःकरणाचं गुज आहे, माझ्या अगदी जीवातलं आहे, आणि ते मी तुला पुढे आता सांगणार आहे. आता हे सांगणार आहे म्हणजे काय? तर माझा अक्षरशः हृदय फोडून मी तुला हे सांगणार आहे. तुला आश्चर्य वाटेल की असं कसं काय हे कृष्ण करतोय. येणे माने जीवाचे हिये फोडावे, माझं हृदय फोडून मी तुला त्याच्या आतमधलं जे गुपित आहे ते तुला सांगणार आहे. तर तू कल्पना कर मी तुला हे का सांगतोय. तर याचं उत्तर आता कृष्णच देतो की मी अर्जुनाला हे का सांगतोय. तर पहिली एक गोष्ट अशी आहे की तू परियेसी प्राज्ञा, की तू बुद्धिमान आहेस. आणि दुसरं काय आहे, तू आस्थेचीच संज्ञा, की तुला आस्था आहे, तुला इच्छा आहे, हे जाणून घेण्याची तुझ्यामध्ये अतिशय काय बरं म्हणायचं, मोठी तळमळ आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. कसं आहे की तुझ्यासारख्याला मी हे सांगणार आहे ना, ते कशामुळे सांगणार आहे की ते तुझं आस्थेची संज्ञा, की तुझं तळमळ जी आहे त्या तळमळीसाठी मी तुला सांगणार आहे. मग मोडेनात का तिकडे माझं गूढपण, मी जे जपून गुप्त ठेवलेलं होतं ना, जे अगदी माझ्या मनातलं आहे ते राहीनात का आता बाजूला. म्हणजे ते गुप्तपण, त्याचं ते गूढपण जे आहे ते मोडून जाऊ दे. आणि जे बोलू नये, जे सांगू नये, जे बोली सांगता येणार नाही, ते आता माझ्याकडनं बोलणं घडेल. आणि मी तुला आता हे सांगतोय, तर हे सांगणं कसं आहे. तर आईच्या स्तनामध्ये दूध आहे, त्या दुधाची स्तनाला काही गोडी नाही, पण जेव्हा ती त्या बाळाला गरज आहे म्हणून स्तन्य देते, तसं हे माझ्याकडचं ज्ञान मी तुला देणार आहे. आणि आता समजा एखाद्या
काय बरं टोपलीमध्ये खूप धान्य आहे आणि ते धान्य जर का नांगरलेल्या स्वच्छ केलेल्या भूमीमध्ये जर का पेरलं तर कोणी असं म्हणेल का की सांडून गेलं धान्य? नाही ना म्हणणार. मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाळीये भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणू ये काही ते सांडून गेलं असं थोडीच म्हणू आपण. तसं मी तुला जे काय हे गुप्त सांगणार आहे ते तू निर्मळ आहेस आणि तुझी बुद्धी जी आहे तुझं मन जे आहे ते नांगरलेल्या जमिनीसारखं स्वच्छ आहे आणि म्हणून मी जे काय बोलीन ते तिथे पेरल्यासारखं होणार आहे आणि म्हणून मी तुला हे माझं सगळं गुप्त जे ज्ञान आहे ते मी तुला सांगतोय. तू कसा आहेस अर्जुना? तर तू सुमनू आणि शुद्धमती आहेस म्हणून तू ह्या ज्ञानासाठी पात्र आहेस आणि म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. तर ही सगळी भक्तामध्ये असायला पाहिजेत हे गुण. हे आपल्याला एकेका वाक्यातून कळत जातात की कसं असलं पाहिजे, शिष्य कसा असला पाहिजे, काय केलं म्हणजे मग आपल्याला गुरुकडून विद्या मिळणार आहे, गुरुकडून ज्ञान मिळणार आहे. त्याचं म्हणजे भक्त जे काय बोलतो ते बोलणं म्हणजे जणू काही आलाप आहेत. आणि कसले आलाप आहेत? तर देवाच्या कौतुकाचे आलाप आहेत. त्याच्या तोंडातून जे काही येईल, जयाची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, तो जे काय बघतो त्याच्यामध्ये त्याला मीच दिसतो. भक्ताला सगळीकडे आपलं दैवत दिसतं. जयाचे मन संकल्प माझाची वाहे, त्याच्या मनामध्ये संकल्प सुद्धा जे काही उठतात ते सगळे त्या देवाविषयीच असतात. कृष्णाविषयीचेच संकल्प त्या भक्ताच्या मनात येतात. माझी या कीर्तीविण जयाचे रीते नाही श्रवण, ज्याच्या कानामध्ये फक्त माझी कीर्ती आहे. सर्वांगी भूषण माझीच सेवा, सर्वांगाचे भूषण हे देवाची सेवा आहे की तो हाताने जे काय करतो ती देवाची पूजा होते, पायाने जे चालणं होतं ते परमेश्वराचं प्रदक्षिणा होते, जे काय कर्म करतो ती सगळी सर्वांगाने ते जे काय चालू आहे. आणि असं जे कोण करतं, अशा प्रकारे जो कोण सेवा करतो त्याचं कुळ, वर्ण, जात, जेंडर हे मी काही पाहत नाही. तर हे माझं सामर्थ्य आहे अर्जुना की जो कोणी माझा होतो तिथे काहीही राहत नाही, त्याचं त्या भक्ताचं कुठलंही विशेषण म्हणून शिल्लक राहत नाही, तो मीच होऊन जातो. ही भक्ताची परत एक परिभाषा आहे की भक्त जे बोलतो ते देवाची स्तुती असते, जे ऐकतो ती फक्त देवाची कीर्ती असते, त्याच्या मनात जे काय संकल्प उठतात ते देवाविषयीचे असतात आणि त्याच्याकडून जे काय कर्म घडतं ते सगळं कर्म त्या देवाची पूजा असते. असा हा भक्त आहे की आपण जे काय काम करतो ह्याच्यामध्ये आपल्याला ना हा सावता माळ्याची जी अभंग आहे तो आठवू शकतो की सावता माळी म्हणतो की मी जे काय करतोय तो भक्ती, माझ्या मळ्यामध्ये मी जे काय काम करतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, सगळीकडे तो देवच दिसतो, सगळीकडे विठ्ठल दिसतो. ते हे वर्णन आहे जे कृष्ण अर्जुना सांगतोय की भक्त कसा असावा, तर तो हा असा असावा. आणखीन 15व्या अध्यायात हे सगळं सगळ्यात महत्वाचं गीतेमध्ये काय आहे तर श्रवण आहे, श्रवण भक्ती. कारण गीता स्वतःच अशी आहे की कृष्ण सांगत आहे आणि अर्जुन ऐकत आहे. तर त्यामुळे श्रवण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे श्रवण कसं करावं याविषयी परत कृष्ण सांगत आहे. कृष्ण बोलताना त्याला अतिशय प्रेम आलेलं आहे. ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे, यादव वीर म्हणजे कृष्ण. हा यादव वीर जो बोलत आहे ते बोलताना त्याच्या मनामध्ये अत्यंत प्रेम रसानं त्याचं मन भरून गेले, त्याच्या हृदयातून ते प्रेम ओसंडून वाहत आहे आणि ते बोलणं ऐकायला अर्जुनाची स्थिती कशी झाली आहे तर अर्जुन अवधान देऊन ऐकत आहे, लक्ष देऊन ऐकत आहे. आणि त्याचं अवधान कसं आहे, त्याचं लक्ष देऊन ऐकणं कसं आहे तर तो अर्जुन जो आहे तो साक्षात अवधानाची मूर्ती झालेला आहे. तर अर्जुन तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले आणि मग देव निरूपण करत आहे, ते निरूपण देवाचं लहान झालंय. देव निरुपती ते फेकुले. कशा पुढे लहान झालंय
तर अर्जुनाच्या श्रवण शक्ती जी आहे त्याच्या पुढे लहान झाले. अर्जुनाची श्रवणपण जे आहे, अर्जुनाचं ऐकणं जे आहे ते फार मोठं झालंय. किती मोठं झालंय तर जैसे आकाशाखेव पसरले दाही दिशा. आकाश जसं दाही दिशांनी पसरलेलं आहे तसं अर्जुनाचं ऐकणं हे आकाशासारखं झालंय. आणि आकाशाचा इतकं मोठं त्याचे ऐकण्याची शक्ती झालेली आहे आणि तो कृष्ण जे काय सांगतोय ते ऐकत आहे, सेवन करत आहे कृष्णाचं बोलणं. किती गंमत आहे ही, की आकाशाचा गुण म्हणजे शब्द आहे आणि कृष्ण जे काय सांगतोय ते शब्द आहेत, ते वेद आहेत, ती श्रुतीच आहे. तर ते आकाशाचाच गुण आहे आणि आकाश होऊन, आकाशासारखं श्रवण होऊन अर्जुन ते ऐकत आहे. जैसे आकाशाखेव पसरिले दाही दिशा. आणि हा कृष्णोक्तीचा सागर आहे. कृष्ण जे बोलतोय तो समुद्र आहे. तो समुद्र पिण्यासाठी अर्जुन जणू काही दुसरा अगस्ती झालेला आहे. श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरो पाहे एक सरा अवघेचिया. एका घोटामध्ये तो सगळा कृष्णानं सांगितलेला गीतेचा सागर पिण्यासाठी अर्जुन सरसावलेला आहे. ऐसी सोय सांडुनी खवळली, आवडी अर्जुनी देवे देखली, तेथ झालेनी सुखे केली कुरवंडी तया. अर्जुनाचं हे ऐकणं कृष्णानं पाहिलं आणि कृष्णाला अतिशय आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात तो जो काय आनंद झाला, त्याला जे काही सुख झालं कृष्णाला, की आपल्याला एक श्रोता मिळालाय, किती सुख आहे हे. तर असा श्रोता मिळालेला पाहून कृष्णाला इतका आनंद झालाय, तो आनंद त्यानं अर्जुनावरून ओवाळून टाकलाय. काय ज्ञानेश्वरांचं सांगणं एक आणि हे कृष्णार्जुन आपल्या समोर उभे आहेत, ते एक, हे पण सगळा हा आनंदाचा महोत्सव आहे. तर हे असं सगळं कृष्णानं सांगितलंय, भरपूर सांगितलं अर्जुनाला. सगळ्या गुजगोष्टी त्याच्या मनामध्ये जे अत्यंत गुपित आहे, राजगुह्य जे आहे, असं ते गुह्य सगळं उघड करून कृष्णानं अर्जुनाला सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यावर मात्र कृष्ण काय म्हणतो त्याला, येथेच्छसी तथा कुरु, की मी तुला जे काय सांगायचंय ते सांगितलं, पण तू आता तुला हवं तसं कर. तैसे सर्वज्ञ ही मिया, सर्वही निर्धारुनिया, निके होय ते धनंजया सांगितले तुझं. आता तू ययावरी, निके हे निर्धारी, निर्धारुनी करी आवडे तैसे. की आता हे जे काय ऐकलेस तू, त्या मग तू निर्धार कर आणि तुझं तू ठरव, तुला जे आवडेल ते तू कर. किती प्रेमळ आहे हा कृष्ण. एवढी मोठी गीता सांगून सुद्धा शेवटी तो त्याला म्हणत नाही की तू आता मी जे सांगितले तसंच कर. तो शेवटी त्याला म्हणतो की मी तुला जे काय बोध द्यायचा आहे तो दिलेला आहे, मी माझं काम केलेलं आहे. आता हा अर्जुन आहे बुद्धिमान, दुसरं त्याचं ऐकणं आहे एवढं मोठं, त्यानं सगळं ऐकलंय, त्यानं समजून घेतलेलं आहे, जिथे समजत नाही तिथे प्रश्न विचारले. अशा प्रकारे अर्जुनानं सगळं नीट ऐकून घेतलं, आता त्याला काही प्रश्न नाहीत. तेव्हा मग कृष्ण त्याला म्हणतो की आता तू तुझं तू ठरव. आणि असं म्हटल्यावर अर्जुन त्याला म्हणतो की तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवाधी देवर आज्ञा, करीन देई अनुज्ञा भलते ये विषयी. की देवा, मी आता तुझं सगळं ऐकलंय आणि तू तर देवांचा देव आहेस, सगळ्यात मोठा तू देव आहेस. आणि आता तू जी काय आज्ञा करशील, अगदी भलतीच आज्ञा जरी केलीस तू तरी मी ती ऐकेन. तू मला जे काय सांगितलंयस ते मला सगळं कळलंय आणि तू जसं सांगितलंयस तसंच मी करीन, असं अर्जुन अगदी शेवटी म्हणतो. मग आता ही सगळी भक्ताची, अगदी थोडी भक्तांची लक्षणं इथे घेतली आहेत मी. खूप आहे सांगायला, पण आजच्या पुरतं हे एवढंच. तर ही सगळी जर का भक्ताची लक्षणं आहेत, ती समजा एखाद्यामध्ये एकवटवली, की आपण अर्जुनासारखं देवानं दिलेला बोध ऐकला. म्हणजे आपण गीतेत जे काय सांगितलंय किंवा आपल्या गुरूंनी जे काय सांगितलंय, ते समजा जर का आपण सगळं ऐकलं आणि देवाची आज्ञा पाळून आपण जर का वागलो, तर त्याचं फळ काय? तर ते फळ 12व्या अध्यायामध्ये दिलंय. आणि तिथे भगवंत काय म्हणतात,
की हा असा जो भक्त आहे, जो मी सांगितलंय तसं जो वागतो, तो कसा होतो? तर तो, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, अशी त्याची अवस्था होते. जेव्हा आपण गीतेतला बोध आचरणात आणू, तेव्हा अवस्था अशी होईल की हे विश्व म्हणजेच माझं घर आहे, की माझं घर म्हणजे हे असं लहान, मी माझ्या भोवतीची 4 लोक म्हणजे माझं घर असं नाही राहणार, तर संपूर्ण विश्व म्हणजेच माझं घर होईल. आणि हे स्थिर मती होईल, की अगदी मनामध्ये 100% हे माहिती असेल की हे विश्व माझं घर आहे. आणि किंबहुना काय, तर नुसतं हे विश्व माझं घर आहे असं नाही, तर ह्या विश्वामध्ये जे चर आणि अचर आहेत, म्हणजे जे जिवंत आणि जे जिवंत नाहीत, हलणारे नाहीत, अगदी दगड, माती, धोंडे, पर्वत, हे सुद्धा जे आहेत, ते सगळं तोच होतो. म्हणजे तो भक्तच विश्व होतो. तर असं जेव्हा त्याची अवस्था होते आणि त्याच्याही वर काय, मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. तर ह्याच्याही पेक्षा पुढे जो माझे भजन करतो, हे सगळं करत म्हणजे ही सगळी अवस्था असताना सुद्धा जो मनामध्ये कृष्णाला शरण गेलेला आहे, कृष्णाला जो भजतो, त्याला मी माझ्या माथ्यावर मुकुटासारखा धारण करतो. माथा म्हणजे कसं आहे, की मनुष्याचं सगळ्यात शीर्ष म्हणजे सगळ्यात उंच, सगळ्यात वरती असलेलं, जिथे सगळे आपली ज्ञानेंद्रिय आहेत, श्रवण आहेत, कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, असं एकवटवलेलं जे इंद्रिय आहे, ते सगळ्यात उच्च इंद्रिय आहे, सगळ्यात वरती आहे. त्याच्यावरती मी माझ्या भक्ताला बसवून घेतो. असं कृष्ण म्हणतोय, की तया ते मी माथा मुकुट करी. मी त्याला मुकुटासारखा माझ्या डोक्यावर बसवून घेतो. काय करू मी त्याचं अजून? त्याला मी डोक्यावर घेतो. आणि काय करतो? तर तयाची या गुणांचे लेणी, लेववू आपली वाणी. मी त्याचे गुणवर्णन करतो. अशा भक्ताचं गुणवर्णन केल्यानं मला माझ्या वाणीचे ते अलंकार होतात. माझ्या भक्ताचं गुणवर्णन करणं हे माझ्या वाणीचे अलंकार होतात. तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. मी त्याच्या कीर्तीचे दागिने कानामध्ये घालतो. आणि असा भक्त जेव्हा पृथ्वीवरती जन्माला येतो, तर असा भक्त पहावा असे मला डोहाळे लागतात. आणि म्हणून मी अचक्षु, मी खरं तर निर्गुण आहे, निर्गुण निराकार असा मी आहे, पण असा भक्त बघावा म्हणून माझं अचक्षुसी आले डोळे. मी डोळे घेतो आणि माझ्या हातातल्या लीला कमळांनी, म्हणजे त्याच्या भगवंताचे हात म्हणजे खरं ती करकमल, आणि शिवाय त्याच्या हातामध्ये लीला कमळ आहेत, की देवाची लीला जी आहे ती त्याच्या हातातली कमळ आहेत. त्यानं मी त्या भक्ताची पूजा करतो. आणि हा भक्त मला किती आवडतो, तर दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलंगावया लागुनी तयाचे अंगे. की अशा भक्ताला मिठी मारावी तर मला 2 हात पुरत नाही, मी अजून 2 हात घेऊन 4 चतुर्भुज होतो मी, आणि अशा 4ही हातांनी त्या भक्ताला मिठी मारायला मी धावतो. आणि त्याचा संग मिळावा, त्याची संगत मिळावी म्हणून मी विदेही आहे, पण तरी मी देह धारण करतो. मला तो किती आवडतो हे कसं सांगू मी उपमाच देऊ शकत नाही. किंबहुना आवडे निरुपम. आता असे भक्त खरं तर क्वचित होतात. आपण कुठे तसे भक्त होणार आहे? तर आपल्यासाठी कृष्णानं त्याच्या पुढे अजून एक छान उपाय दिलाय. आणि तो उपाय त्यांना असा सांगितलाय, की हे जे भक्त आहेत, हे भक्त मला किती त्यांच्याशी मैत्री होते माझी, ह्याच्यात काहीच विचित्र नाही. तेणेसी आम्हा मैत्र, येथ कायसे विचित्र, परी तया ते चरित्र ऐकती जे. पण अशा भक्तांचं चरित्र जे ऐकतात, ते सुद्धा मला प्राणांपरवते आवडतात. माझ्या प्राणांच्या पलीकडे मला ते आवडतात. जे भक्त चरित्राते प्रशंसती. तर अशा भक्तांचं जे वर्णन करतात, भक्तांची जे प्रशंसा करतात, ते सुद्धा मला अतिशय आवडतात. तर आपल्याला आता हा एक उपाय आहे, की
आपण अर्जुनासारखे जरी होऊ शकलो नाही, अर्जुनासारखी आपल्याला भक्ती करता आली नाही, अर्जुनासारखे आपल्यामध्ये बुद्धिमान नाही आहोत, त्याच्यासारखे आपल्याला प्रश्न पडणार नाहीत, त्याच्यासारखं आपलं श्रवण होणार नाही आणि तो कसा आहे, अनिंदकू आहे, सुमनू आहे, शुद्धमती आहे आणि जे काय देव सांगत आहे तो ते टिपकागदाप्रमाणे टिपून घेत आहे. आपल्याकडे तेवढं सगळं जरी आलं नाही, तरी आपण अर्जुनासारखे जे कृष्णाचे भक्त आहेत, त्यांचं चरित्र वाचलं आणि त्यांचं गुणगान केलं, तरी अर्जुनाला जे काही फळ मिळालंय, तेच फळ आपल्याला सुद्धा मिळेल.